ठाकरे बंधू एकत्र दिसतात आहे. कार्यकर्त्यांची, नागपूरच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की पवार कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं पाहिजे. अनेक युवा कार्यकर्ते सातत्याने बोलून जातात. ठीक आहे, बघा भावना, हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना, त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं, हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते. त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेतच असतो. आज नागपूर दौरा आहे, नागपूर शहरातल्या काही बैठकांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. काय दौरा? संघटनेच्या काही गाठीभेटी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी मुलगी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज, त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले. मुंबईत जो मोर्चा होणार आहे 5 तारखेला, त्याला पाठिंबा वाटतो, पुढची पाठिंबा दिलेला आहे, राष्ट्रवादीचा पण पाठिंबा आहे. तुमचं काय मत आहे असं? नाही, हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे. हा काही राजकीय विषयच नाहीये. भाषा, शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. लहान मुलांनी अनेक वर्ष म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही, पण मी SSC आहे आणि SSC बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जात आहेत गोष्टी, ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही, मग दुसरी राज्य करत नाही, मग महाराष्ट्रात काय एवढ्या आग्राची भूमिका घेते हे मला समजत नाही. आम्हाला कुठल्याही बदल, शिक्षणात बदल होत असतात हे आपल्याला सगळ्यांनाच समजतं, पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कुणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे. याच्यासाठी स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? आज उद्यामध्ये ते सगळं ठरेल. 5 तारखेला आहे ना, मग आज उद्यामध्ये ठरेल. ठाकरे बंधू एकत्र दिसतात आहे. कार्यकर्त्यांची, नागपूरच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की पवार कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं पाहिजे. अनेक युवा कार्यकर्ते सातत्याने बोलून जातात. हो ठीक आहे, बघा भावना, हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना, त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं, हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते. त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेतच असतो. एक प्रश्न असा आहे, महाविकास आघाडी सरकार असताना निर्णय झाला, सुप्रिया थोरात असतील, माशेलकर असतील, यातल्या समितीने हा निर्णय दिला, त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. तुमचं सरकार असताना हा निर्णय झालाय, मग आता विरोध का करताय? नाही, समितीने निर्णय घेतलाय, आम्ही नाही घेतलेला. समिती कोण आहे? अनेक सरकार असतात. मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते, त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव आहे, माझ्या वैयक्तिक पेक्षा, जरी मी काँग्रेस विचारधारेत असले तरी. त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की या समित्या कशासाठी असतात. त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात, त्या रेकमेंडेशन्स असतात. रेकमेंडेशन्स अँड ऍक्शन में बहुत बडी अंतर. त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशातल्या आता मी स्वतः इन्कम टॅक्सचं बिल करते, त्या कमिटीवर मी आहे. 1 नेशन 1 इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो. आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही, करायचं का नाही हा फायनल निर्णय निर्मलाजी करणार, आम्ही नाही करणार. म्हणून त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत. एक मिनिट थांबा ना, त्यांचं होऊ दे ना. जरी हे खरं असलं तरी तेव्हा समितीचा निर्णय हा स्वीकारणं किंवा फेटाळणं, मग तेव्हाच फेटाळला का नाही? मराठीचा मुद्दा, तर तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीवादी होते, तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीला पहिली भाषेसाठी आग्रही होते, तर तेव्हाच त्या मुख्यमंत्र्यांनी तो का फेटाळला असं फडणवीसांचं म्हणणं आहे. नाही, त्यांना हे बघा, आम्ही लोकशाहीवाले आहोत, त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि नुसतं बोलायचं नाही, जो समोरचा आहे त्यांनी ऐकून घ्यायची पण ताकद आहे. त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजींना बोलायचा अधिकार आहे, पण फॅक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की रेकमेंड केलेलं आहे. रेकमेंडेशन खूप येतात, तज्ज्ञ परत रिपोर्ट घेतात. आता माझंच तुम्हाला सांगते, पुन्हा इन्कम टॅक्स कडे जाते. मध्ये इन्कम टॅक्सच्या रिपोर्टच्या बिलमध्ये आम्ही 2 आठवड्याचा गॅप घेतला होता, कारण का आम्हाला क्लॅरिफिकेशन हवे होते फायनान्स मिनिस्ट्रीकडून. बिल परत फायनान्सकडे गेलं,
परत आमच्याकडे आलं. त्याच्यामुळे या चर्चा, एखादी कमिटी स्थापन होते तेव्हा त्याचा रिपोर्ट हा फायनल कधीच नसतो. अनेक वेळा देवाणघेवाण पण होते, चर्चा, बाबा हे होऊ शकतं का, नाही होऊ शकत. आणि माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे, शिक्षण हा विषय अतिशय गंभीर आहे. यांचं सरकार त्यांचं सरकार हा विषयच नाहीये. शिक्षणाच्या बाबतीत जो निर्णय असावा तो जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी आणि पालकांनी घेतला पाहिजे, की तुमची मुलं कुठल्या बोर्डात आहेत, काय. पालकांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यात. आता माझी मुलं तेवढी लहान नाही आहेत, पण ही तुम्ही सगळ्यांदा हा चिंतेचा विषय आहे, कारण का तुमची मुलं आता शाळेत आहेत, माझी नाही आहेत. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे. नाही